आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 16 स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग 3. आपला भाचा कोणत्या मनस्थितीत आहे याची त्यांना जाणीव होतीच. परमार्थाचा खरा अधिकारी तोच की जो खरा विरक्त झाला आहे. परंतु मास्तरांचं वैराग्य हे प्रसंगोपात निर्माण झालेलं आहे. नित्यानित्य विचारपूर्वक विवेकयुक्त वैराग्य असेल तरच परमार्थात दृढ साधना होऊन प्रगती होणार, नाहीतर भावनांचा भर ओसरत जाऊन ध्येयपरांगमुखता निर्माण होण्याची शक्यता. या सर्व गोष्टींचा विचार करून शिष्य कसोटीला उतरल्याशिवाय त्याला अनुग्रह द्यावयाचा नाही असं मामांनी ठरवलं आणि आपली भूमिका विशद करून ते सांगू लागले. तुझी इच्छा उत्तम आहे, पण आपण आपली कुवतही लक्षात घेतली पाहिजे. ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी, व्हावा लागे पोटी अनुताप. दगडाहुनी मन करावे कठीण, अंतरीचा शीण सांडूनिया, असं तुकाराम महाराज म्हणतात. पहा, तशी तयारी असेल तर हरकत नाही. मी सांगेन त्याप्रमाणे वागण्याची तयारी आहे. मी विहिरीत उडी घे म्हटलं तर घेतली पाहिजे. नीट सावकाशपणे विचार करून काय करावं ते ठरव. मला ताबडतोब उत्तर नकोय. मास्तरांचं मन गोंधळून गेलं. मोठं ध्येय, मोठी महत्त्वाकांक्षा कोण ठेवणार नाही? परंतु प्रत्येकजण शेवटी आपली कुवत पाहूनच आपलं ध्येय ठरवीत असतो. मास्तर आपल्या तयारीचा विचार करू लागले. परमार्थाचा नाद सोडावा तर प्रपंचात गोडी वाटत नाही. बरं, परमार्थाकरता एवढी जबर किंमत देण्याची मनाची तयारी नाही. त्यामुळे मनाची कोंडी होऊन विचारांची चक्र जोरात फिरू लागली. अर्जुनानं भगवंताचं विश्वरूप पाहिलं आणि त्याची स्थिती अशीच झाली. अर्जुन म्हणतो, जव तुझे रूप नोहे दिठे, तव जगासी सांसारिक गोमटे. आता देखिलासी तरी विषय विटे, उपजला त्रासू. देवीची तुझ देखिलियासाठी, काय सहसा तुझ देवो येईल मिठी. आणि नेदी तरी शोक संकटी, राहो केवी. म्हणोनी मागा सरो तव संसारू, आडवीत येतसे अनिवारू. आणि पुढा तू तव अनिवारू, नयेसी घेवो. ऐसिया माझारिलिया साकडा, बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा. ऐसा हा ध्वनी जी पुढा, चोजवला मज. जैसा आरंबरला आगी, तो समुद्रा ये निवावया लागी. तव कल्लोळ पाणियाच्या तरंगी, आगळा बिहे. मास्तरांची स्थिती अशीच झाली. परमार्थाची कठीणता पाहून संसारात गांजलेले लोकही गोंधळून जाऊन पुन्हा संसाराकडेच वळतात. परंतु मास्तरांची जिज्ञासा तीव्र असल्यामुळे ते जरी गोंधळून गेले तरी ते परमार्थ परांगमुख मात्र झाले नाहीत. त्यांचा असा विचार ठरला की आपली आज सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे काटेकोर वागण्याची तयारी होऊ शकत नाही. नाहीतरी आपण तूर्त सद्गुरू करण्याचा नाद सोडून द्यावा आणि भजन, भगवन नामस्मरण असे सोपे मार्ग चोखाळावे. आपली पूर्ण तयारी झाली म्हणजे परमेश्वर प्रकट होऊनही आपला उद्धार करील. झालं. विचार करता करता मास्तर या निर्णयावर पक्के झाले आणि त्यांनी आपल्या मामांना सांगितलं की आपण सांगता त्याप्रमाणे मनाची तयारी होत नाही. मी मनानं खंबीर नसून दुबळा आहे हे मला दिसून आलंय आणि माझा अधिकार नसता मी मोठी जबाबदारी न घेणंच बरं असं मी ठरवलंय. आपल्या भाच्याच्या या उत्तरानं मामांना आश्चर्य वाटलं नाही. कारण सद्गुरूंवर इतका दृढ विश्वास उत्पन्न होणं ही काही साधी गोष्ट नाही हे जाणून होते. परंतु योग्य अधिकाराशिवाय गुह्य सांगणं म्हणजे त्यात त्याचंच नुकसान करणं आहे असं मामांचं मत होतं.
ज्याप्रमाणे बी पेरावयाचं ते चांगल्या तापून निघालेल्या किंवा भाजून काढलेल्या जमिनीत पेरलं आणि पाणी दिलं म्हणजे जोरात फोफावतं, त्याचप्रमाणे वैराग्यानं तप्त झालेल्या भूमीत निजबीज पेरलं तर बोधाचा महाबोधी वृक्ष तयार होतो. म्हणून अशा वेळी बोधाची दीक्षा देऊन तात्पुरतं समाधान निर्माण करण्यानं परिणामी तितकं लाभदायक ठरत नाही. म्हणूनच शिष्याची मनोभूमिका तयार झाली आहे किंवा नाही हे त्यांनी समजून घेतलं. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मास्तरांची तयारी असती तर त्यांनी त्यांचा स्वीकार करून अत्यंत आनंदानं त्यांना आत्मसमाधान प्राप्त करून दिलं असतं. परंतु आता तसं करता येत नसलं तरी त्यांची मानसिक तयारी वाढावी म्हणून प्रसंगोपात अध्यात्म विषयाची चर्चा करणं त्यांना विशेष आवडत असे. अत्यंत जिव्हाळ्यानं अध्यात्म विषय सांगणारे मास्तरांना त्यावेळी दुसरं कोणीच नव्हतं. त्यामुळे अशी संधी लाभल्यास मास्तर त्याचा जास्तीत जास्त लाभ उठवीत. याशिवाय मामा स्वस्थ चित्त खुशीत असतील तेव्हा मुद्दाम प्रश्न विचारूनही त्यांचे विचार ऐकण्यासाठी ते तत्पर असत. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.